मग तुम्ही ही जे मासे पकडायला जाणं म्हणा किंवा तुम्ही ते कडा चरून ते खेळी आणायला जाणं, हा मग हे तुम्हाला खवळत नव्हतं का कोण? कोण जातंय बघाय तिकडं? गाव खाली लांब राहिला बर. आणि हे डोंगरात, हा. मग तिथं कोण येतंय बघायला? बर. हा ते करायचं. आणि डोंगरात अजून झाडं कुठली कुठली काय काय असायचं? आता डोंगरात झाडं बघा, लोखंड म्हणून एक झाड असायचं, बर. त्याची आम्ही साल काढणार हा. आणि ते तुम्हाला म्हणले ना घाणेरी, हा. फळं खायचो, हा. त्या फळांची पानं घ्यायची हा. आणि ती लोखंड म्हणून त्याची साल घ्यायची, हा. ते खायचं. बर. मग तोंड लाल व्हायचं. ती साल खायची? हा पाण्यात घालून. कसली लागायची? चांगली लागायची. गोड असायची का आंबट कसली? नाही, चांगली लागायची, आम्हाला चांगली लागायची. चांगली मी चव कसली लागायची? चव म्हणजे आता तेव्हा काय चव आणि बिव, तोंड लाल झालं बस झालं. हा. पुन्हा तुम्हाला सांगते, सवर म्हणून एक झाड असतं, शिवर नाही हा. सवर, बर. त्याला काटे असतात. बर. कुठंतरी बघितलं असेल तुम्ही, फुलं अशी मोठी मोठी असतात. हा. मग ती घाणेरीची पानं आणि त्या सवरीचा काट हम्म. ते चेचायचं हा. आणि ते खायचं. होय. रामफळीची पानं पिकलेली, रामफळ तर माहिती आहे हा, तुम्हाला, माहिती आहे. हा. त्याची पिकलेली पानं हा. ते खायचं. रामफळाची पानं? हा होय. हा तोंड लाल व्हायसाठी. बर. हा ती कसली लागायची? चांगली नाही, ती जरा कसं तरी तोंड वाकडं व्हायचं ग, हा. ती तेवढी लागायची. ती ती तशी पण काय कुठूनच खायची का ती पण? नाही, हा. अशीच गुंडाळा गुंडाळा करायचा आणि खायची. हो होय. हा म्हणजे तोंड लाल होते म्हणून तुम्ही खात होता काही हा सगळं? तोंड लाल व्हायचं, हा. बाकी काय वाटायचं नाही त्याचं. हा. मग आत्ता कळतं हम्म. की ती घाणेरी किती औषधी आहे.